नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 32 साइज कटोरीचे टक्स कसे घ्यायचे, कटोरी कशी जोडायची आणि कटोरीला शेप कसा द्यायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर मैत्रिणींनो, हे आज तर मी जोडून घेतलेला आहे। आता आपण कटोरी जोडून त्याचे टक्स कसे घ्यायचे आणि ह्याला गोल शेप कसा द्यायचा हे आज आपण बघूयात। तर अगोदर आपण डाव्या साइडची अशी पद्धतीने कटोरी जोडून घेऊया। एकसारखं 5 इंच अंतर ठेवून डबल टिप मारून घ्या। तर ह्या साइडची आपण कटोरी जोडून घेऊयात। ह्याला पण आपण डबल टिप मारून घेऊयात, जेणेकरून ते उसवणार नाही। यासाठी नेहमी लक्षात ठेवा की डबल टिपा सगळ्याला मारत जावा, म्हणजे जिथं जिथं आपण जोड येतो तिथं तिथं डबल टिपा घेत जावा। आता बघू शकता, हे जोडून घेतलेलं आहे आपण। आता व्यवस्थित हे लेवल मध्ये करून घ्या। तर आता आपल्याला काय करायचंय, हे जे कटोरीचं ह्या साईडचं टोक आहे ना, इथे असं न्या आणि बरोबर इथे टक्सचं मार्किंग करून घ्या। तर आपल्याला रुंदी घ्यायची आहे टक्सची 1.5 इंच आणि उंची घ्यायची आहे 2.5 इंच। अगोदर व्यवस्थित असं कटोरीचं मार्किंग करून घ्या टक्सचं। इथे पण डबल टिप घ्या, जेणेकरून कटोरी लवकर उसवायला नको। तर बघू शकता कटोरीचं कसं व्यवस्थित असं टोक आलेलं आहे, कसे व्यवस्थित टक्स आलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर आता आपण ह्याला कसा शेप द्यायचा बघूया। ज्यावेळेस आपण योगपट्टी जोडायला चालू करतो ना, त्यावेळेस थोडासा एक अर्धा इंच असा व्यवस्थित शेप देऊन घ्या, जेणेकरून जी आपली कटोरी फ्रंट साईडला बसती ना, ती खूप सुंदर बसती आणि अगदी त्याचा परफेक्ट शेप येतो। हे अगदी लक्षात ठेवा। म्हणजे ज्यावेळेस कटोरीचे टक्स झाले की असा अर्धा इंचाचा तुम्ही असा शेप देऊन घ्या त्याला व्यवस्थित असा। दोन्हीचं अंतर सेम आहे का बघा आणि योगपट्टी जोडायला सुरुवात करा। तर ही बघा, मी योगपट्टीला अस्तर जोडून घेतलेला आहे। तर आता योगपट्टी आपण जोडून घेऊयात। तर आता आपण उलटवून आतल्या साईडला अशी व्यवस्थित योगपट्टी जोडून घेऊयात। हे असं व्यवस्थित काढून घ्या। तर कमी जास्त थोडंसं अंतर वाटत असेल तर ते व्यवस्थित लेवल मध्ये करून घ्या। जे जास्त कमी वाटतं ते कटिंग करून टाका। आता ह्या साईडची आपण योगपट्टी जोडून घेऊया।
तर इथंही असं व्यवस्थित करून घ्या. तर बघू शकता किती व्यवस्थित परफेक्ट आणि फिनिशिंग सहित आपली कटोरी व्यवस्थित जोडल्या गेलेली आहे. टक्स व्यवस्थित घेतल्या गेलेले आहेत आणि बघू शकता योगपट्टी पण किती व्यवस्थित लावल्या गेलेली आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा 32 साईजचं जर कटोरीचा ब्लाऊज असेल तर अशा पद्धतीने टक्स घ्या, कटोरी जोडा आणि योगपट्टी जोडून घ्या आणि नंतर ह्याला हुकलूक पट्टी पण लावा. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.